हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. स्वतंत्र आणि सार्वभौम भारत, ज्याला गुलामगिरीच्या साखळ्यांमधून काढताना कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राणही पणाला लावले. अथक प्रयत्नांनंतर स्वातंत्र्य मिळूनही या भारतभूमीची अखंडता जपण्यासाठी आजही सीमेवरचे जवान जीवाची बाजी लावतात. स्वातंत्र्यानंतर झालेली कित्येक युद्धे असतील, मग त्यात 1967चे भारत चीन युद्ध, 1971चे भारत पाकिस्तान युद्ध, 1987च्या श्रीलंकाच्या नागरी युद्धातील भारताचा हस्तक्षेप, 1999चे कारगिलचे युद्ध, या युद्धात न जाणो कित्येक जवानांनी सैनिकांनी आपल्या प्राणांची शिकस्त केली. आपल्या शौर्यानं आणि पराक्रमानं आपल्या मातृभूमीसाठी जे लढले, जे आजही पडद्याच्या पाठीमागे राहून देशाच्या या गौरवासाठी कारणीभूत आहेत, आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. सन 1987, श्रीलंकेच्या नागरी युद्धात भारताच्या शांती दलाने केलेला हस्तक्षेप आणि भारत सरकारची भूमिका, भारताच्या लष्करी इतिहासातील एक महत्त्वाची घटना, ज्या घटनेने भारताच्या जागतिक भूमिकेच्या पटलावर एक नवी छाप सोडली. या शांती दलाच्या हस्तक्षेपामागचा एकूण दृष्टिकोन, त्यावेळची जवानांची स्थिती, त्यांच्यावरचे प्रसंग, एकूण अनुभव होता तरी कसा, चला पाहूयात. माझा जन्म सांगली जिल्हा मिरज तालुक्यामध्ये रसुलवाडी ह्या गावामध्ये माझा जन्म झाला. त्याच्यानंतर माझे जे बालपण होतं त्यावेळेला इतकी काय कुठली सुविधा नव्हती, काय नव्हती. त्याच्यानंतर अधिक त्रासामध्ये दिवस बरेचसेच काढले. आमच्या रसुलवाडी गावामध्ये फक्त पहिल्यापासून 2री, 3री, 4थीपर्यंत शाळा होती. शाळा इथं 4थी पात्र शिकून कोल्हापूर ह्या गावामध्ये मी शाळेला जॉईन झालो. 1964मध्ये एक किराणे मालाच्या दुकानामध्ये राहिलो नोकरीला. तिथं मला 20 रुपये हजेरी देत होती. 1-1.5 वर्ष काढलं, 65 साल कंप्लीट काढलं. मी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुण्याला गेलो आणि पुण्याला रिक्रुटिंग अफसरमध्ये तिथं भरती झालो. त्यावेळेला माझं वय भरतीपेक्षा 6 महिने कमी होतं. तरी पण त्यांनी मला माझं बॉडी वगैरे सर्व फिटनेस बघून मला तिथं त्यांनी जॉईन करून आर्मीमध्ये गेले. मला भरती होण्यासाठी प्रेरणा एक तर आपली गैरपरिस्थिती आणि 1965चं युद्ध जे झालं होतं चायनाबरोबर, त्याच्यामध्ये देशभक्तीची इतकी मोठी गाणी यायची, ही यायची. आणि त्याच्यामध्ये मलासुद्धा आवड होती की आपण फौजमध्ये भरती व्हावं, काहीतरी करावी आणि चांगल्या प्रकारे शिकावं आणि आपण बी फौजमध्ये जायला इच्छुक व्हावं असं वाटलं. ज्या वेळेला 71ची लढाई डिसेंबरमध्ये सुरू झाली, 20 मराठामध्ये गेलो. 20 मराठा ॲडव्हान्स झाला आणि तिथून बांगलादेशमध्ये लढाई सुरू झाली आणि 5-6 डिसेंबरला आम्ही ॲडव्हान्स करत राहिलो ढाका साईडला. पाकिस्तानचं सैनिक पाठीमागं खूप पाठीमागं जोरात जात होतं. आमच्याजवळ रणगाडी टाक आणि बेंपे वगैरे बक्सरबंद गाड्या होत्या. त्यातनं एक माझ्यापेक्षा कमांडर थोडं संध्याकाळी 5 वाजता हाल्ट केले. हाल्ट केल्यानंतर पाकिस्तान खूप बॉम्बारी करत होते. बॉम्बारी करत असताना माझ्या वरल्या कमांडरने सांगितलं की एक जिमनीत पुरलेला बॉम्ब असतो, तो बॉम्ब त्यांनी काढून ठेवला होता आणि तो बॉम्ब रस्त्यावर जर त्याच्या रणगाड्या किंवा टँक गेली तर ते कंप्लीट उद्ध्वस्त होत होती. तर मला एका कमांडरने सांगितलं की तिथं बॉम्ब ठेवलेला आहे, तो बॉम्ब तेवढं तू परत घेऊन ये. म्हणजे एक माझ्यापासून एक 50 मीटर मोर होता, 100 मीटर मोर होता तो. तर ते आणायला जात असताना मी 50 मीटर ट्रॅव्हलिंग करत गेलो. 50 मीटर गेल्यावर जसा मी बॉम्ब तो रिमूव्ह केला आणि ते डिस्कनेक्ट केल्यानंतर तिथं इतकी पाकिस्तानची फायरिंग झाली की त्याची काय हद्द नाही. एक बॉम्ब बराचसा लांबनं त्यातला एक छिलका माझ्या
डाव्या साईडला पानकोट होता. तर त्या छिलका त्याला एक बारीकसा छिलका येऊन पानकोटला लागल्यानंतर तो पानकोट सगळा कंप्लीट उद्ध्वस्त झाला. तसंच रिमूव्ह संध्याकाळी परत आल्यावर आमच्या कमांडरला दाखवलं, हा माईस ही घेऊन आलो म्हणून. माझं नाव संभाजी तुकाराम हक्के. मी लहानपणाबद्दल जर माझ्याबद्दल बोलायचं असेल तर खूप मोठा म्हणजे दुःखाचा संकट ढासळला होता. आमचे लहानपणी म्हणजे मी एक पहिला असताना आई आमची वारली, त्यामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर ढासळला. मग आमच्या मध्येला कोणाच्यामुळं मी आमचे वडील वगैरे आमच्या 5-6 शाळा होत्या. वडील काट्यावर आणले की आम्ही सकाळी शाळेत जायच्या अगोदर मी त्या काट्यात तोडून मग शाळेत जायचं. आणि पायात चप्पल नाही, हाफ चड्डी हाफ शर्ट, एकदम म्हणजे गरीब परिस्थिती, हातातनं पुस्तकं न्यायची. नंतर 7वी ते 10वीपर्यंत मी प्रत्येक शनिवारी कामाला जायला लागलो 1-1 रुपया तरी, का घरी पैसे नव्हते. आणि वडिलाला मी देऊ लागलो, मदत करू लागलो. मी 1 जानेवारी 1985ला आर्मीमध्ये भरती झालो. सगळ्यात पहिला मी पायनर कोर ट्रेनिंग सेंटर बेंगलोरला माझं पोस्टिंग झाली. तिथं मी मद्रास इंजिनियर ग्रुपमध्ये 6 महिने ट्रेनिंग केलं. आणि नंतर मी पायनर कोरमध्ये पोस्टिंग माझी सिक्कीमला झाली. सिक्कीमला झाल्यानंतर 1988ला आमची आर्मीमध्ये फायनल कोर तोडायला लागल्यानंतर मी 17 मराठ्यामध्ये पुन्हा रिटर्न मी बेळगावला 17 मराठा रेजिमेंटमध्ये आलो. आणि मराठा रेजिमेंटमध्ये आल्यानंतर मला 1-2 दिवसात लगेच आमचं बटालियन चालू होतं श्रीलंकेला. मला लगेच रिटर्न 1988ला मला त्या 17 माट्यात बबिना, मध्य प्रदेश बबिनामध्ये 17 माटा होता, तिथं मला पोस्टिंग केली. आणि त्यातून 1-2 महिने आमचं ट्रेनिंग झालं तमिळ भाषेचं, तिथं लढाई कशी करायची ते. आणि नंतर आमचं 88ला लास्ट ऑक्टोबरला आमचं बटालियन पूर्ण 17 मराठा श्रीलंकेला रवाना झाला मद्रासतून. ज्या वेळेला LTT श्रीलंकेमध्ये जाताना सुरुवात अशी होती की अचानक फौजला हुकूम मिळाल्यानंतर इथून इंडियामधनं 4 पलटणी, एक आर्मड फोर्सेस, एक 15 मॅक अशी 2 युनिटं इथून जाफना पोर्टमध्ये आम्ही गेलो. जाफना पोर्टमध्ये जाताना BMP म्हणून आहे, ते पाण्यात बी पोहते आणि हे जिमनीवर बी चालते. तर जाफना पोर्टमध्ये जायच्या अगोदर पाण्यामध्ये समुद्रामध्ये कमीत कमी 1 किलोमीटर पाठीमागं सोडलं. आणि सोडल्यानंतर इथून मद्रासवरनं एक शिपमध्ये लोड करून आम्ही जात होतो. मग 1 किलोमीटर पाठीमागं सप्पा एरिया असल्यानं आम्ही काय फोर्स गाड्याबरोबर चालत, तर काय फोर्स पाण्यात ते बक्सरबंद गाड्या आम्ही जाफना पोर्टमध्ये घेऊन गेलो. आणि त्या ठिकाणी LTT लिबरेशन ऑफ टायगर त्यांचं राज्य होतं आणि सियाली आणि तामिल ह्या लोकांचं युद्ध चालू होतं. त्याचं निपटण्यासाठी इंडियाची काय फोर्स तिथे गेली होती. माझं पेट्रोलिंग चाललं होतं. आम्ही 20 माणसाचं एक पेट्रोलिंग असतं, 20 सैनिकांचं. तर पुढं जे 2 असतात, पहिला स्टार्टिंगला मी मागच्या मधल्या साईडला होतो. पुढे जे 2 असतात ते श्रीलंकेचं ट्रेनिंग खूप खतरनाक. श्रीलंकेवाल्यांचं टायगरवाल्यानं त्या LTTने जर एक गोळी मारली तर आमचा एक सैनिक 100% मरतो. त्यांचं एवढं म्हणजे एम असायचा. मग एक आमचा सैनिक मला की आम्ही मग स्क्वॉड्रन सर्च करून ते आम्ही घर पाडणार, ते काय करायचं आम्ही करणार कारवाई पुढली. 7-12 जाओ काय मी बोलून 200 टप पकडणार, 7-12 जाओ हात उपर करके 12 जाओ नाही आला की मग ते आमचं सैनिक घुसून आपल्या घरातल्या माणसांना मारत होतो. मग उग्रवादी म्हणा, कधी कधी त्यात चुकून मग एखादा सिव्हिल पण मारायचं, चुकून त्याला मारत नव्हतं पण चुकून त्यात फायरिंगमध्ये मारायचा. तर किस्सा म्हणजे काय झालं, वरून आमचं पेट्रोलिंग जवळ चालू होतं, तर एक बारकं पोरकं त्यांचं श्रीलंकेचं म्हणजे त्या तमिळ टायगरचं ती ह्या घरात पळालं. एका घरात कंपाऊंड होतं, असं मग गेट आहे ना गेट असं कंपाऊंड होतं. आणि ते उग्रवादी बिलकुल त्या कंपाऊंडात साईडला बसलं होतं. मग आमचं सैनिक इकडे बघत चालवतं, असं नुसतं जर आत गेल्या लगेच टर्फ व्हायला मिळाला आमचा सैनिक. नंतर आम्ही ते सर्चिंग करून त्याला ते घरात उग्रवादी मारलं, ते सगळं केलं, मी कारवाई केली. पण त्यांचं वर कोणी झाडावर बसायचं, नाळ्या झाडावर बसायचं, वरनं फायर करणार. त्यांचं टॅक्टिक लय मोठं सायनाट, ते सायनाटची इथं कॉलरमध्ये गोळी घालायची. आम्ही जर त्यांना मारून विचारलं आणि उग्रवादी कुठं आहेत आणि बॉम्ब कुठं आहेत सांग, तर ते लगेच श्रीलंकेवाले सांगत नव्हते. अशी सायनाची गोळी घेटिंग आउट लगेच. पण आम्हाला कधी सांगत नव्हते की आमचं कुठं काय कुठं काय अंडरग्राऊंड कुठं आहे कुठं आमचं सैनिक आहे, सांगत नव्हते. ते मारायचे पण सांगाय नाही. सायनाट गोळी त्यांच्या परमनंट क्वार्टर असायची, खाऊन टाकायची. पण आम्हाला कधीच सांगितलं नाही ते मारायचं, पण ते सांगत होते. त्यांचा मेन हेतू होता तमिळ टायगरचा. त्यावेळेला एक असा क्षण आला की चारी बाजून
सगळी LTT वगैरे हे झाली, परंतु आम्हाला त्यावेळेला काय फायरिंग करायला हे करायला आदेश नव्हता. त्या लोकांना आम्हाला चारित्र्यम कॅप्चर केलं. कॅप्चर केल्यानंतर आमची रसद तुटली. त्यावेळेला मोबाईल किंवा हे काही सुद्धा रेडिओ सेट एखादा जनरेटर देणार, रेडिओ सेटच्या बॅटऱ्यासुद्धा डाऊन झाल्या. तर त्यावेळेला दीपवाळी इंडियामध्ये चालू होती. त्याच वेळेला आमचा तिथं संपर्क तुटल्यानंतर 4 दिवसानं पुन्हा LTTचा आणि इंडियन आर्मीचा जरा संबंध थोडासा आल्यामुळं तिथं आम्हाला पुन्हा रसद दिली. त्यावेळेला अतिशय वाईट क्षण होते की बाकी लोकांना कसं जगवायचं किंवा कसं आपल्या ट्रूपला रक्षण करायचं, इतकी परिस्थिती बेकार झालेली होती त्याच वेळेला. आणि काय होतं, इंडियामधनं आमचा संपर्क तुटल्यामुळं एक प्लॉटून इथं आहे तर 10 किलोमीटर एक आहे किंवा 2 किलोमीटर एक आहे, एकमेकासंग संपर्क तुटलेला होता. आणि कुठलीही डाक त्यावेळेला येत जात नव्हती. तर 1 महिन्यापर्यंत आम्हाला इंडियाचा काय आपलं पत्र वगैरे काय मिळत नव्हतं, आम्हाला काय माहीत पडत नव्हतं. त्यावेळेला मी त्या श्रीलंकेमध्ये मी एक सुभेदार कमांडर असल्यामुळं माझ्या अंडरमध्ये 4 BMP 30-35 लोकं होती. तर अचानक हेडक्वार्टरवरनं एक खबर मिळाली की ह्या रस्त्यामध्ये तुम्ही जात असताना तिथं LTTची लोकं काय डिफेन्स लावून बसलेलं आहे, तर ते दूर करा म्हणून सांगितलं. तर दूर करा म्हणून सांगितल्यानंतर 4 BMP आणि 30-35 लोकं आणि एक माझ्यापेक्षा कमांडर नायब सुभेदार, तो 4 गाड्या घेऊन बक्सरबंद म्हणजे BMP घेऊन गेले. आणि गेल्यानंतर ते क्लिअर करत असताना त्यांनी जिमनीवर जे माईस रोडवर लावलेले ते काय कल्पना नव्हती. आणि कल्पना नसल्या कारणानं त्याच्यावर एक BMP गेल्यानंतर BMP उडली. दुसरी BMP त्या लोकांनी त्यांच्याजवळ बारूद अशी होती की प्रत्येक BMPला जर त्यांनी हिट केलं तर ते गाडी उडत होती. अशा 2-3 गाड्यांचं नुकसान झालं. आणि त्यामध्ये 16-17 माणसं आमची 9 माणसं आमची त्या ठिकाणी एक्सपायर झाली. त्याच्यामध्ये माझा एक सेवादारसुद्धा होता. ती लढाई संपली आणि आमचा ग्रुप जे आहे सगळा पुरा पठाणकोटला ट्रान्सफर झाला. ते पठाणकोटला आल्यानंतर आमची दिनचर्या अगदी चांगल्या प्रकारे चालली. जे लढाईमध्ये अनुभव आले त्या अनुभवाच्या अनुसरून पुन्हा ट्रेनिंग सुरू केली की प्रत्येक कंपनीनं 8 दिवस करायची, 15 दिवस करायची असे. आणि फील्ड आणि पीस हे 2 प्रकार आहेत. फील्डमध्ये असलं तर ते लढाईच्या ऑपरेशन ऑफ वॉरचं मानलं जातं. आणि पीसमध्ये म्हणलं की नॉर्मल जे सैनिकांना आपल्याला जे डेली मेंटेनन्स आपलं काय आहे तेच करत राहायचं आहे. तर पठाणकोटला फौज आले त्यावेळेला आम्हाला एक बक्सरबंद गाड्या नवीन गाड्या मिळालेल्या होत्या. APC म्हणून नाव आहे तिचं. आणि त्याची ट्रेनिंग भयंकर कमी होती लोकांना. मग ते ड्रायव्हिंग वगैरे हे ह्याचं कुठली गन आहे, काय आहे, ड्रायव्हिंग कशी करायची, काय आहे याच्यात, कशात काय आहे, ॲडव्हान्स काय आहे, डिसॲडव्हान्स काय आहे, ह्याची आम्ही ट्रेनिंग करत कायम फौजमध्ये कायम ही ट्रेनिंग करत राहणं अनिवार्य आहे. आणि करतात लोक. ही अशी आमची दिनचर्या होती नॉर्मल. माझी 31 वर्षे 2 महिने सर्व्हिस झाली. मी आताच्या पिढीला ही सांगू इच्छितो की फौज ही अतिशय चांगली आहे. आणि प्रत्येक माणसानं आपलं ध्येय ठेवावं की मी आर्मीमध्ये जाऊन काहीतरी देशसेवा करीन. ही अतिशय चांगलं आहे आणि करत राहायला पाहिजे. निव्वळ आपलं घरदार पप्पा हे काय होत नाही. देशसेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे.